हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण प्रत्येक साईजला तुम्हाला शोल्डर किती घ्यायचा, मुंडा उंची किती घ्यायची ते तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की ताई आम्हाला शोल्डर किती घ्यायचं ते परफेक्ट समजत नाही, किंवा तुम्हाला मुंडा उंची घ्यायची तीही परफेक्ट समजत नाही। तर त्याच्यामुळे आपण आजचा व्हिडिओ जो आहे तो शोल्डर आणि मुंडा उंची याच्यावरती घेणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या साईजला किती गाळा रुंदी घ्यायची ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जिथं ऑल घंटीचं बटन येतं त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला येऊन भेटल। तर मग चला आपण आजच्या व्हिडिओला छानशा अशा सुरुवात करू। आवडला तर लाईक करा आणि काहीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर इथं पाहू शकता मी हा अशा पद्धतीने जो आहे ना इथं चार्ट तयार करणार आहे। तर हा चार्ट जो आहे हा तुमच्यासाठी खूप युजफुल आहे। जर तुम्ही स्वतःचे ब्लाऊज शिवतायत तुम्हाला किंवा दुसऱ्यांचे ब्लाऊज शिवायचे, तुम्ही या पद्धतीने या चार्टचा उपयोग करून कोणताही ब्लाऊज कटिंग करू शकतात। तर चला इथे पाहू शकता मी इथं एक साइडला छातीचं माप घेतलेलं आहे, दुसऱ्या साइडला गळा रुंदी घेतलेली आहे, तिसऱ्या साइडला शोल्डर घेतलेला आहे। त्याच पद्धतीने चौथ्या साइडला मुंडा उंची म्हणजेच काही वेळेस काय म्हणतो आर्म होल, आणि तेच जे आहे ना आपण जी म्हणतो मुंडा उंची, तर ती आपण इथं घेतलेलं आहे। तर आपण सर्वात पहिलं जी काय छातीची माप घेतलेली आहे 44 छातीपर्यंत पाहू शकता। 28 छाती आहे, 30 ची छाती आहे, 32 आहे, 34 आहे, 36 आहे, 38 आहे, 40 आहे, 42 आणि 44 आहे। आता 28 छाती असेल तर इथं गळा रुंदी किती टाकायची। आता माझे बरेच व्हिडिओ अपलोड आहेत कटिंगचे, ज्यामध्ये तुम्ही ऐकलेलं असेल की आपण गळा रुंदी ही कशी घेतो आणि किती घेतो, बरोबर। बघा इथं ही गळा रुंदी जी आहे ही आपण इथं किती घेतली पाहिजे, त्या पद्धतीने गळा रुंदी ही जी आहे आपण 28 छातीसाठी ही 2 इंच घेतली पाहिजे, बरोबर, जेणेकरून तुमचा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। आता मी तुम्हाला जसं जसं सांगते तसं हे चार्ट मी संपूर्ण इथं भरणार आहे, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुम्हीही तुमच्या एका नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता। बघा गळा रुंदी 2 इंच आहे, बरोबर। त्याच पद्धतीने इथे शोल्डर किती घ्यायचे, 28 छातीला शोल्डर जे आहे ते तुम्ही इथं 4.50 घ्यायचं आहे, आणि जी मुंडा उंची आहे ती आपल्याला इथं 5 इंच घ्यायची आहे, म्हणजेच 28 छातीला, बरोबर। आता 30 ची छाती असेल तर इथं आपल्याला गळा रुंदी ही 2 इंच ठेवायची आहे। त्याचबरोबर शोल्डर जे आहे ते आपल्याला इथं 4.25 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 4.75। आता ज्यांना टेपचं माप कळत नाही त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देते, ज्यामध्ये टेपची माहिती दिलेली आहे। तिथं तुम्हाला पाव इंच किंवा अर्धा इंच किंवा पाऊण इंच हे कशाला म्हणतात ते तुम्हाला तिथं त्या व्हिडिओमध्ये माहिती मिळून जाईल। शोल्डर जे आहे ते आपण 30 छातीला 4.75 घेणार आहोत, म्हणजेच 4.25 इंच। मुंडा उंची जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे 5.25 इंच, सॉरी 5.25 इंच, म्हणजेच 5.25 इतकं असं आपल्याला इथे 5.25 इंच हे मुंडा उंची घ्यायची आहे। म्हणजेच बघा 5.25 म्हणजेच 5.25, हे एकच माप आहे, वरच्या साईडला 5.25 आणि आपण हे दिलेलं हे 5.25 म्हणजे 5.25 इंच एवढं घ्यायचं आहे। आता 30 ची छाती असेल तर आपल्याला इथं गळा रुंदी किती ठेवायची आहे, तर आपल्याला इथे आता इथून खाली जेवढं पण आपले 44 छातीपर्यंत माप आहेत इथं आपल्याला सर्व ठिकाणी जे आहे 2.25 इंचाची गळा रुंदी ही ठेवायची आहे, म्हणजे 2.25। प्रत्येक ठिकाणी आता मी हे माप लिहून घेते, कारण की इथं आपल्याला कुठेही चेंज करायचं नाहीये। प्रत्येक ठिकाणी आपण जी गाळ्याची रुंदी ती आपल्याला 2.25 घ्यायची आहे, म्हणजे 2.25 इंच घ्यायची आहे।
2.25 2.25 इंच अशा पद्धतीने। आता जी शोल्डर आहे ते किती घ्यायचं आहे बघा, 32 साईज असेल तर आपल्याला इथं शोल्डर जे आहे ते आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे, बरोबर। त्याच पद्धतीने जी मुंडा उंची आहे ती किती घ्यायची आहे, तर इथं आपण जी मुंडा उंची आहे ती आपल्याला इथे 5.5 इंच घ्यायची आहे। 32 छातीला 5.5 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे। ज्यावेळेस आपण पेपरवरती हे करू त्यावेळेस 5.50 म्हणजेच 5.5 इंच। आता 34 छाती आहे तर आपल्याला इथं 34 छातीला शोल्डर किती घ्यायचं आहे, तर आपल्याला इथे 5.25 म्हणजे 5.25 इंचाचं शोल्डर आपल्याला इथे टाकायचं आहे। आणि जी आपली मुंडा उंची आहे म्हणजे आर्म होल हे किती घ्यायचं आहे, तर 5.75 आपल्याला इथं घ्यायचंय। आता आपली जे आहे 36 साईज आहे, तर 36 साईजला शोल्डर किती घ्यायचं, तर 36 साईजला आपल्याला इथे शोल्डर जे आहे 5.50 घ्यायचं आहे। 5.50 म्हणजे किती, तर 5.5 इंच हे तुम्हाला घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपली मुंडा उंची आर्म होल किती घ्यायचं आहे, तर इथं आपल्याला हे जे माप आहे हे आपल्याला एवढंच ठेवायचं आहे 5.75। आता 5.75 म्हणजे किती, तर ते आहे 5.25 इंच। 5.25 इंच इथं जेवढं आहे तेवढंच आपल्याला इथं 5.25 इंच 34 छातीसाठीही आपल्याला 5.25 इंचच वापरायचं आहे। 5.75 आणि 5.75 खालच्या साईडलाही या पद्धतीने। 38 साईज आहे तर आपल्याला इथे किती घ्यायचं आहे, आपले जे शोल्डर आहे हे किती घ्यायचंय, तर 5.75 घ्यायचंय आपल्याला इथे। 5.75 म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं 5.25 इंच आणि तेवढंच आपल्याला इथं मुंडा उंची सुद्धा घ्यायची आहे 5.75 म्हणजेच 5.25 इंच। आता आपल्याला 40 साईजला शोल्डर किती घ्यायचं आहे, आपण इथं गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंचच ठेवलेली आहे आणि जे शोल्डर आहे ते आपल्याला इथं किती घ्यायचं आहे, तर ते आपल्याला घ्यायचं आहे 6 इंच। बघा आपल्याला 40 साईजला जे शोल्डर आहे हे संपूर्ण 6 इंच घ्यायचं आहे। तुम्हाला या शोल्डरमध्ये काहीही मार्जिंग मिळवायचं नाहीये, तुम्हाला जेवढं शोल्डर दिलेलं आहे ते डायरेक्टली मार्जिंग सहित आहे, त्यामुळे तुम्हाला इथं कुठेही मार्जिंग द्यायचं नाहीये, तुम्ही डायरेक्टली हे शोल्डर टाकू शकता। बघा टाकताना आपल्याला डायरेक्टली शोल्डरचं माप मी इथं दिलेलं आहे, संपूर्ण शोल्डरचं माप दिलेलं आहे इथे, बरोबर। कसं, तर मी ते तुम्हाला सांगते। हे जे शोल्डर आहे बघा, हे जे शोल्डर आहे आपली ही जशी ब्लाउजची उंची आहे ही आपली ब्लाउजची उंची आहे आणि इथे आपण सर्वात पहिलं गळा रुंदी टाकतो, त्याच्यानंतर हे शोल्डर टाकतो। पण हे इथून जे मी माप दिलेलं आहे 0 ते हे 1 असतं, त्याच्यानंतर हे 2 असतं, तर हे 0 ते आपण जे 2 मार्किंग दिलेलं आहे हे डायरेक्टली आपण शोल्डरचं माप इथून तर इतकं शोल्डरचं माप हे असं दिलेलं आहे। हे याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली हे घेऊ शकता, याच्यामध्ये तुम्हाला इथं ह्या शोल्डर पट्टीमध्ये मिळवण्याची काहीही गरज नाहीये, तुम्ही डायरेक्टली इथं हे शोल्डरचं माप इथून तर इतकं टाकायचं आहे, जसं इथून तर इथपर्यंत संपूर्ण शोल्डरचं माप हे टाकायचं आहे। आता आपल्याला इथं 40 साईजला आपण जसं 6 इंच शोल्डर घेतलेलं आहे त्याच पद्धतीने मुंडा उंची जी आहे ती आपल्याला 6 इंचच ठेवायची आहे, बरोबर। आता इथे 42 साईज आहे तर 42 साईजला आपल्याला शोल्डर जे आहे ते किती घ्यायचं, तर 6.25 6.25 म्हणजे किती, तर 6.25 इंच। एवढी गोष्ट ध्यानात ठेवा आणि मुंडा उंची जी आहे ती 6 इंचच ठेवायची आहे। त्यानंतर 44 साईज आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला इथं आपलं जे शोल्डर आहे ते किती घ्यायचंय, गळा रुंदी मात्र तुम्हाला एवढीच ठेवायची आहे 2.25 इंच आणि जे शोल्डर आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे 6.5 इंच म्हणजे 6.50 म्हणजे 6.5 इंच।
एवढं लक्षात ठेवा. मुंडा उंची इथं तुम्ही 6.25ही घेऊ शकता आणि 6 इंचही घेऊ शकता. काही अडचण येत नाही. तुम्ही 6 घेतलं तरीही चालेल आणि 6.25 घेतलं तरीही चालेल. कारण बऱ्याच वेळा काय होतं, जास्त छाती असल्यामुळं ब्लाऊज जो आहे तो कम्फर्टेबलमध्ये बसला पाहिजे, मुंड्यात काचला नाही पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही इथं थोडंसं पाव इंच वाढवून घेऊ शकता. काहीही प्रॉब्लेम येत नाही. इथं तुम्ही नुसतं 6 इंच घेतलं तरीही चालेल आणि 6.25 इंच घेतलं तरीही चालेल. असा हा चार्ट आहे जो तुम्ही कोणताही ब्लाऊज याच्यावरून कटिंग करू शकता. आणि नेक्स्ट व्हिडिओला मी त्याचबरोबर प्रत्येक साईजसाठी आपल्याला कटोरी कितीची टाकायची याचा व्हिडिओ मी नक्कीच बनवेल. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.